आता आपल्याला पाहायचं आहे आणीबाणीचे परिणाम काय होतात, राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम काय होतात. तर हे परिणाम अभ्यासताना आपण त्याची विभागणी करणार आहोत 3 गटामध्ये. एक, केंद्र राज्य संबंध याच्यावरती काय परिणाम होतात. 2, कनिष्ठ गृहांचा जो कार्यकाळ आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो. आणि तिसरं, मूलभूत हक्कांवरती काय परिणाम होतो. तर या 3 भागामध्ये आपण हे राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम पाहणार आहोत. लक्षात आलं. तर मग त्यातला पहिला मुद्दा घेऊयात, तो म्हणजे केंद्र राज्य संबंध. आता आपण पाहिलेलं आहे की केंद्र आणि राज्य संबंधामध्ये 3 प्रकारचे संबंध आहेत. एक कायदेविषयक, 2 कार्यकारी आणि तिसरा आर्थिक. तर असे 3 संबंध केंद्र राज्यामध्ये असतात. म्हणजेच केंद्र राज्य संबंध म्हणजेच काय, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची वाटणी झालेली असते, त्याला आपण केंद्र राज्य संबंध म्हणतो. तर ही कायद्याविषयक वाटणी असते, कार्यकारी अधिकारांच्या संदर्भात ही वाटणी असते आणि आर्थिक महसुलाच्या संदर्भात तसंच आर्थिक अधिकारांच्या संदर्भात देखील ही वाटणी असते. तर मग या वाटणीमध्ये किंवा या संबंधांमध्ये राष्ट्रीय आणीबाणीमुळे काय परिणाम होतो ते लक्षात घ्या. पहिले लक्षात घ्या ते म्हणजे कायदेविषयक केंद्र राज्य संबंध. तर आपल्याला माहित आहे की कायदेविषयक केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात आपल्या घटनेत स्पष्ट तरतुदी आहेत. त्यासाठी 3 सूच्या देखील दिलेल्या आहेत. आणि केंद्र सूचीतल्या विषयावरती संसद कायदा करणार, राज्य सूचीतल्या विषयावरती राज्याचं राज्य विधिमंडळ कायदा करणार, समवर्ती सूचीतल्या विषयांवरती दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे थोडक्यात कायदा करण्याच्या अधिकारांची विभागणी झालेली आहे. तर ही विभागणी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये निलंबित होते आणि संसदेला राज्य सूचीतल्या विषयांवरतीही कायदा करण्याचा अधिकार मिळतो. लक्षात आलं. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीचा हा परिणाम आहे की तिथे राज्यांच्या कायदा करण्याच्या सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत राज्य सूचीमध्ये, त्या विषयांवरती संसदेला म्हणजे केंद्रीय कायदेमंडळाला कायदे करण्याचा अधिकार मिळतो. लक्षात आलं. आणि हे अधिकार जे आहेत त्या या अधिकाराअंतर्गत संसद राज्य सूचीतल्या विषयांवरती कायदा करते. आणि असे केलेले कायदे राष्ट्रीय आणीबाणी संपल्यानंतर 6 महिने लागू राहतात. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी ज्या दिवशी संपेल तिथून 6 महिन्यापर्यंत त्यांचं अस्तित्व लागू राहतं. त्यानंतर ते आपोआप रद्द होतात. कोणते? जे कायदे संसदेने केलेले आहेत. कशा? राज्य सूचीतल्या विषयांवरती संसदेने केलेले कायदे रद्द होतात. कधी? आणीबाणी रद्द झाल्यानंतर 6 महिन्यानंतर. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं हे कायद्याविषयक जे काही केंद्र राज्य संबंध आहे त्याच्यावरती परिणाम होतो. आता समजा राष्ट्रीय आणीबाणी देशामध्ये लागू आहे आणि राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे असं आपण म्हटलेलं आहे. परंतु जर समजा संसदेचं अधिवेशन चालू नसेल आणि राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करण्याची आवश्यकता जर असले तर त्यावेळी काय केलं जातं, तर राष्ट्रपती जसा अध्यादेश किंवा आपण त्याला म्हणतो वटहुकूम काढतात, तर तो वटहुकूम राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते राज्य सूचीतल्या विषयावरती देखील काढू शकतात. इतर वेळी ते फक्त केंद्र सूची किंवा समवर्ती सूचीतल्या विषयांच्या संदर्भातच राष्ट्रपती आपला वटहुकूम काढतात जर संसदेचं अधिवेशन चालू नसेल तर. परंतु राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मात्र त्यांना राज्य सूचीतल्या विषयावरती देखील वटहुकूम काढण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, तर कायदेविषयक अधिकार संदर्भात जे केंद्र राज्यात संबंध आहेत त्यामध्ये केंद्राचं राज्यावरती नियंत्रण निर्माण होतं. कारण केंद्र आता कोणत्याही विषयावरती कायदा करू शकतं. तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. परंतु इथं हेही बाब लक्षात ठेवायची की इथे राज्याचा कायदा करण्याचा अधिकार काढून घेतला जात नाही. म्हणजे इथे राज्याचं विधिमंडळ बरखास्त केलं जात नाही किंवा निलंबित केलं जात नाही. प्रत्येक राज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये देखील तिथल्या राज्याचं मंत्रिमंडळ, तिथल्या राज्याचं राज्य विधिमंडळ हे सुरू असतं आणि तिथलं राज्याचं राज्य विधिमंडळ हे कायदे देखील करत असतं. फरक एवढाच होतो की संसदेला देखील राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार मिळतो. राज्यांचा कायदा करून घेण्याचा अधिकार जो आहे तो काढून घेतला जात नाही. तर हेही लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती फक्त संपूर्ण देशामध्येच लावली जाते का, तर याचं उत्तर आहे नाही.
42व्या घटनादुरुस्तीनं काय केलं की राष्ट्रीय आणीबाणी ही देशाच्या एखाद्या विशिष्ट भागामध्ये देखील लावता येईल अशी तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी ही संपूर्ण देशासाठी किंवा देशातल्या एखाद्या विशिष्ट भागासाठी देखील लागू करता येते. समजा जर राष्ट्रीय आणीबाणी आपल्यावरती शत्रूने आक्रमण केलं म्हणून देशामध्ये घोषित झालेली आहे. समजा चीनने ईशान्य भारतामध्ये आक्रमण केलं म्हणून देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली, परंतु आता ईशान्य भारतात आक्रमण केलंय म्हणून फक्त ईशान्य भारतामध्येच जर समजा राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली तर आता हे जे परिणाम होणार आहेत ते फक्त त्या ईशान्येकडील राज्यांमध्येच होणार का? म्हणजे आता जे आपण म्हटलं की कायदेविषयक केंद्र राज्य संबंध जे आहेत ते बाजूला जातात आणि संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता आणीबाणी जी आहे ती फक्त ईशान्येकडच्या राज्यांसाठी लागू केलेली असेल तर महाराष्ट्र आणि केंद्र यांच्यामध्ये जे कायदेविषयक अधिकार आहेत त्यामध्ये काही बदल होईल का? तर हो. तर 42व्याच घटनादुरुस्तीनं असंही सांगितलं की जरी देशातल्या एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली असेल तरी त्याचे परिणाम मात्र इतर राज्यावरती देखील होणार आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात देखील केंद्र सरकार किंवा संसद जी आहे केंद्र स्तरावरची ती राज्यसूचीतल्या विषयावर संबंधीचा कायदा महाराष्ट्र राज्यासाठी देखील करू शकते. आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू नसली तरी देखील हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि हे 42व्या घटनादुरुस्तीनं समाविष्ट केलेलं आहे. तर ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता दुसऱ्या प्रकारचा केंद्र राज्य संबंध म्हणजे कार्यकारी संबंध की ज्याच्यामध्ये थोडक्यात काय तर मंत्रिमंडळाचे जे अधिकार असतात त्याला आपण म्हणतो कार्यकारी अधिकार आणि केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे काही कार्यकारी अधिकारांची विभागणी झालेली आहे म्हणजे कोणते अधिकार केंद्रीयच्या मंत्रिमंडळाने वापरायचे कोणते अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळाने वापरायचे त्याला आपण म्हणतो कार्यकारी अधिकार. तर यामध्ये देखील राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये परिणाम होतो आणि राज्यावरती पूर्णपणे केंद्राच्या मंत्रिमंडळाचं नियंत्रण निर्माण होतं. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ हे कोणत्याही राज्याच्या मंत्रिमंडळाला कोणत्याही स्वरूपाचा आदेश देऊ शकतं. म्हणजे आपल्या घटनेमध्ये तरतूद आहेच काही बाबतीमध्ये केंद्र सरकार हे राज्य सरकारला आदेश देतच हे आपण केंद्र राज्य संबंधामध्ये पाहिलेलं आहे. जसं एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असेल की जो लष्करी दृष्ट्या किंवा देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचा महामार्ग म्हणून घोषित केलेला असेल तर त्या महामार्गाची देखभाल करणं त्याची बांधणी करणं या संदर्भात केंद्र सरकार राज्याला आदेश देऊ शकतो. तसंच रेल्वे मार्गांच्या बाबतीत देखील असा आदेश केंद्र सरकार एखाद्या राज्याला देऊ शकतं. हे घटनेमध्ये आहेतच, परंतु या व्यतिरिक्त कोणत्याही इतर बाबीवरती आदेश देण्याचा अधिकार हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र सरकारला मिळतो. म्हणजे साधारण परिस्थितीमध्ये काही विशिष्ट बाबतीतच केंद्र सरकार राज्याला आदेश देऊ शकतं. म्हणजे केंद्राचं मंत्रिमंडळ राज्याच्या मंत्रिमंडळाला आदेश देऊ शकतं. परंतु राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारला आदेश देऊ शकतं. तर हा बदल होतो किंवा हा परिणाम आपण म्हणू शकतो कार्यकारी केंद्र राज्य संबंधावरती होणारा आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये. आणि तिसरा संबंध असतो केंद्र राज्य संबंध तो म्हणजे आर्थिक संबंध की ज्याच्यामध्ये आपल्या घटनेमध्येच तरतूद दिलेली आहे की कोणत्या प्रकारचे कर हे केंद्र आकारेल कोणत्या प्रकारचे कर राज्य आकारेल. तसंच केंद्राला जो त्याच्या करामधून निधी मिळतो त्यातला निधी राज्यांमध्ये कशा पद्धतीने वाटला जाईल हे आपण केंद्र राज्याच्या आर्थिक संबंधामध्ये पाहिलेलं आहे. जसं 268 मध्ये 269, 269A आणि 270 या कलमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केंद्राचा महसूल राज्यांना कशा पद्धतीने वाटला जातो हे आपण पाहिलेलं आहे. हे घटनेमध्ये दिलेली महसुलाची विभागणी आहे असं आपण म्हणू शकतो. तर या महसुलाच्या विभागणीमध्ये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये बदल करू शकतात किंवा ती महसुलाची विभागणीच रद्द करू शकतात. म्हणजे घटनेनुसार साधारण परिस्थितीमध्ये वित्त आयोग जेवढे टक्केवारी सांगेल तेवढा केंद्रीय महसुलातून राज्य सरकारांना वाटा देणं
हे केंद्रावरती बंधनकारक आहे. परंतु राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती आदेश काढून अशा स्वरूपाची वाटणी रद्द करू शकतात किंवा त्याच्यामध्ये घट करू शकतात. लक्षात आलं? किंवा ती बदलू शकतात. तर हा आहे आर्थिक केंद्र राज्य संबंधावरती राष्ट्रीय आणीबाणीचा होणारा परिणाम, की ज्याच्यामध्ये राष्ट्रपतींना अधिकार मिळतो. कोणता अधिकार मिळतो? की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे महसुलाची वाटणी आहे त्यामध्ये बदल करण्याचा किंवा ती रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना मिळतो आणि ते आपल्या आदेशाद्वारे तसं करू शकतात. आता हा आदेश संसदेपुढे मान्यतेसाठी ठेवावाच लागतो, हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने जर समजा राष्ट्रपतींनी आदेश काढला आणि केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जी महसुलाची वाटणी आहे, समजा 14व्या वित्त आयोगाने 42% महसूल हा केंद्राने राज्याला द्यावा, म्हणजे केंद्राला जेवढे पैसे गोळा होतात त्यातले 42% केंद्राने राज्यांमध्ये द्यायचे असतात आणि ही शिफारस कोण करतो? वित्त आयोग करतो. परंतु देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना जर राष्ट्रपतींनी आदेश काढला की या 42% फक्त 30%च राज्य सरकारांना हा निधी देण्यात यावा, असा जर आदेश काढला तर तो योग्य ठरतो किंवा राष्ट्रपती तो आदेश काढू शकतात राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये. आणि हा केंद्र राज्य संबंध जो आहेत, आर्थिक स्वरूपाचे केंद्र राज्य संबंध आहेत, त्यावरती होणारा हा एक परिणाम आहे. परंतु समजा जर राष्ट्रपतीने असा आदेश काढला आणि त्यानंतर 2 महिन्यांनी आणीबाणी रद्द झाली, तर मग त्यानंतर किती दिवसापर्यंत ही जी विभागणी राष्ट्रपतींनी बदललेली होती, म्हणजे 42% समजा 30% केलेली होती, तर ती किती दिवसापर्यंत मग आणीबाणी रद्द झाल्यानंतर लागू राहील? तर लक्षात ठेवायचं की ज्या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रपतींनी आदेश काढलेला होता केंद्राच्या महसूल वाटणीमध्ये बदल करणारा, तो आदेश ज्या आर्थिक वर्षामध्ये होता ते आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत ते लागू राहतो. म्हणजे समजा आपलं आर्थिक वर्ष किती आहे? एप्रिल ते 31 मार्च पर्यंत, 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत आपलं आर्थिक वर्ष असतं, बरोबर आहे. समजा आणीबाणी घोषित झाल्यानंतर राष्ट्रपतींनी जून महिन्यामध्ये आदेश काढला की 42% ऐवजी 30%च राज्य सरकारांना वाटा देण्यात यावा केंद्रीय महसुलातला, आणि जून महिन्यामध्ये अशा स्वरूपाचा आदेश काढला आणि लगेच जुलै महिन्यामध्ये आणीबाणी रद्द करण्यात आली. मग लगेच जुलै महिन्यामध्येच राज्यांना पुन्हा पूर्वीसारखा 42% वाटा देण्यात येतो का? नाही. तर ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे पुढच्या 31 मार्च पर्यंत याच स्वरूपाने राज्यांना 30% फक्त वाटा मिळतो. तिथून पुढे जेव्हा नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला, त्या आर्थिक वर्षामध्ये पुन्हा वित्त आयोगाने सुचवल्याप्रमाणे 42% वाटा देण्यात येतो. म्हणजे लक्षात आलं, आणीबाणी रद्द झाली तरी देखील ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत ती बदललेली विभागणी कायम राहते. लक्षात आलं? तर हे लक्षात ठेवायचं आहे. कायद्यांच्या बाबतीत मर्यादा आहे, किती? 6 महिने. आणीबाणी रद्द झाल्यानंतर संसदेने जर राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा केलेला असेल तर तो कायदा आणीबाणी रद्द झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत राहतो आणि त्यानंतर आपोआप रद्द होतो. परंतु आर्थिक केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात जर काही बदल केलेला असेल राष्ट्रपतींनी आदेश काढून, तर तो बदल मात्र ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत राहतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा एक लक्षात घ्यायचं. तर अशा पद्धतीने केंद्र राज्य संबंधावरती हा परिणाम होतो. कशाचा? राष्ट्रीय आणीबाणीचा. त्यानंतर दुसरा घटक आहे, महत्वाचा परिणाम आहे, तो म्हणजे कनिष्ठ गृहांच्या कार्यकाळावरती होणारा परिणाम. आता कनिष्ठ गृह म्हणजे कोणतं? केंद्र स्तरावरती संसद आहे, त्या संसदेचं कनिष्ठ गृह लोकसभा आणि राज्य स्तरावरती कनिष्ठ गृह विधानसभा. तर आपल्याला माहित आहे की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही गृहांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. 5 वर्षानंतर आपोआप त्यांचं विसर्जन होतं. परंतु राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये संसदेला कायदा करून या लोकसभेचा किंवा एखाद्या राज्याच्या विधानसभेचा 5 वर्षांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवता येतो आणि प्रत्येक वेळी 1 वर्षाने असं कितीही वेळा वाढवता येतो. लक्षात आलं? म्हणजे एका वेळी संसद कायदा करून लोकसभा किंवा विधानसभेचा कार्यकाळ हा 1 वर्षाने वाढवू शकते. समजा त्यांना वाटलं की अजून 1 वर्षाने वाढवायचंय, तर पुन्हा नवीन कायदा करून संसद तो आणखी 1 वर्षाने वाढवू शकते आणि असं तिला कितीही वेळा करता येतं, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं
कनिष्ठ गृहाचा कार्यकाळ जो आहे तो एका वेळी 1 वर्ष या पद्धतीनं वापरता येतो. परंतु आणीबाणी रद्द झाल्यानंतर मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोकसभा किंवा विधानसभा अस्तित्वात राहत नाही. 6 महिन्यांच्या आत ती रद्द करून किंवा तिचं विसर्जन करून नवीन निवडणुका घेऊन नवीन लोकसभा किंवा नवीन विधानसभा निवडून आणावी लागते. परंतु आणीबाणी रद्द झाल्यानंतर 6 महिन्यांनी, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याकडे जी 5वी लोकसभा होती इंदिरा गांधींची, तिची मुदत काय होती? 1971 पासून ते 1976 पर्यंत. तर 18 मार्च 1976 पर्यंत तिची मुदत होती. परंतु 1975 मध्येच राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली होती आणि तेव्हाच त्यांनी कायदा केला आणि त्याची मुदत जी आहे ती 1977 पर्यंत 1 वर्षांनी वाढवली लोकसभेची मुदत. तसंच पुन्हा आणखी एकदा कायदा केला आणि आणखी 1 वर्षाने वाढवली आणि ती 1978 पर्यंत वाढवली. परंतु इंदिरा गांधींनी मध्येच आणीबाणी रद्द केली आणि आणीबाणी रद्द करण्याची घोषणा केल्यामुळे 1977 मध्येच जानेवारीमध्ये निवडणुका पुन्हा घेण्यात आल्या आणि मार्च मध्ये तर नवीन लोकसभा अस्तित्वात आली. त्याच्यामुळे जर 5वी लोकसभा पाहिली तर तिने 5 वर्ष आणि 10 महिने एवढ्या कालावधीपर्यंत ती अस्तित्वात होती. म्हणजे 5 वर्षापेक्षा 10 महिने तिनं जास्त काळ कार्य केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं कनिष्ठ गृहांचा कार्यकाळ वाढवण्याचा अधिकार संसदेला मिळतो राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती कनिष्ठ गृहाचा कार्यकाळ वाढवत नाहीत, तो संसद वाढवते आणि त्यासाठी संसदेला कायदा करावा लागतो. लक्षात आलं? तर हे लक्षात ठेवायचंय. आणि एका वेळी 1च वर्षाने वाढवता येतो आणि हे लोकसभा आणि विधानसभा दोघांनाही याच पद्धतीनं किंवा समान पद्धतीनं लागू आहे, हेही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता तिसरा महत्वाचा परिणाम आपल्याला पाहायचा आहे राष्ट्रीय आणीबाणीचा, तो म्हणजे मूलभूत हक्कांवरती होणारा परिणाम. म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कावरती राष्ट्रीय आणीबाणीमध्ये काय परिणाम होतो. तर लक्षात घ्या की घटनेमध्ये कलम 358 आणि कलम 359 या 2 कलमांमध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कावरती होणारे परिणाम, राष्ट्रीय आणीबाणीचे होणारे परिणाम स्पष्टपणे दिलेले आहेत. मग 358 मध्ये काय दिले आणि 359 मध्ये काय दिले ते आता आपण पाहूयात. तर कलम 358 मध्ये म्हटले की ज्यावेळी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाईल त्याच वेळी घटनेच्या कलम 19 मध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत ते आपोआप निलंबित होतील, असं कलम 358 सांगतं. मग घटनेच्या कलम 19 मध्ये कोणते अधिकार दिलेले आहेत? तर 6 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत. एक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य. दुसरं, एकत्र येण्याचं किंवा जमण्याचं स्वातंत्र्य. तिसरं आहे एखादी संघटना संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. चौथा आहे संचार स्वातंत्र्य, देशामध्ये कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य. 5वं आहे वास्तव्य स्वातंत्र्य, देशामध्ये कुठेही जाऊन राहण्याचं स्वातंत्र्य. आणि 6वं आहे एखादा व्यवसाय किंवा धंदा करण्याचं स्वातंत्र्य. तर अशी 6 स्वातंत्र्य कलम 19 मध्ये दिलेली आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. आणि ही स्वातंत्र्य म्हणजे नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत. आणि या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा कायदा किंवा कोणताही कार्यकारी नियम केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तसंच संसद किंवा राज्य विधिमंडळ यांना करता येत नाही. लक्षात आलं? परंतु या कलम 358 असं सांगतं की राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली की हे 19 कलम बाद होतं. म्हणजे 19 कलमामध्ये जे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत ते रद्द होतात. थोडक्यात कलम 19 निलंबित होतं किंवा बाद होतं आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू असेपर्यंत ते बादच राहतं. राष्ट्रीय आणीबाणी रद्द केली की ते आपोआप पुन्हा जिवंत होतं आणि पुन्हा ते लागू होतं. परंतु राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना केंद्र सरकारने जर या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारे कायदे केले किंवा या 19 कलम मध्ये दिलेले मूलभूत हक्क उल्लंघन करणारं एखाद्या गोष्टी कृती केल्या तर त्यांच्यावरती आणीबाणी रद्द झाल्यानंतर न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही, कारण ते त्या काळामध्ये रद्द झालेलं असतं कलम. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं कलम 358 मध्ये कलम 19 मधील मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये पूर्णपणे रद्द होतात, ही तरतूद सांगितलेली आहे.
44व्या घटना दुरुस्तीनं याच्यावरती 2 मर्यादा घातल्या. त्या कोणत्या मर्यादा आहेत तर लक्षात घ्या. एक मर्यादा अशी घातली की जर बाह्य आणीबाणी असेल तरच कलम 19 मधील मूलभूत हक्क रद्द होतील. म्हणजे जर युद्ध किंवा आक्रमण यामुळे जर देशात आणीबाणी घोषित केलेली असेल तर आणि तरच कलम 19 मध्ये जे मूलभूत हक्क नागरिकांना दिलेले आहेत ते रद्द होतील, अन्यथा ते रद्द होणार नाहीत. म्हणजे जर अंतर्गत सशस्त्र उठाव या कारणावरून जर देशामध्ये आणीबाणी लागू केलेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या बाबतीमध्ये कलम 19 मधले मूलभूत हक्क रद्द होणार नाहीत. तर ही तरतूद 44व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेली आहे आणि एक प्रकारची मर्यादा यावरती टाकलेली आहे. दुसरी तरतूद अशी टाकली की मी आताच सांगितले की आणीबाणीच्या काळामध्ये हे कलम 19 मधले मूलभूत हक्क रद्द होतात आणि या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारे कायदे किंवा या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कृती जर सरकारने केल्या आणीबाणीच्या काळामध्ये तर त्याच्यावरती न्यायालयामध्ये तुम्ही आणीबाणी संपल्यानंतर जाऊ शकत नाही. परंतु या 44व्या घटना दुरुस्तीने सांगितलं की जर या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारे कायदे किंवा कृती या आणीबाणीशी संबंधितच असल्या पाहिजेत तरच त्यांना न्यायालयापासून संरक्षण आहे. जर त्या आणीबाणीशी संबंधित नसतील तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता. तर अशी तरतूद कलम 358 मध्ये या 44व्या घटना दुरुस्तीने केली. म्हणजे तुमच्या देशामध्ये एखादा कायदा हा नागरिकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करतो म्हणून विचारासाठी होता आणि तो नागरिकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करतोय, कलम 19 मध्ये जे मूलभूत हक्क दिले त्यांचं उल्लंघन करतो म्हणून तो संसद पारित करू शकत नाहीये. आणि देशामध्ये आता समजा कोणीतरी आक्रमण केलं बाहेरच्या देशानं आणि देशामध्ये आणीबाणी घोषित केली तर आता सरकार आधी जे काही विधेयक विचारासाठी होतं ज्याचा आणीबाणीशी काहीच संबंध नाही, म्हणजे चीनने आपल्यावरती आक्रमण केलं म्हणून त्या ज्या राज्यांमध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये आक्रमण केलेलं आहे त्या राज्यांमधली परिस्थिती हँडल करण्यासाठी काही कायदे संसद करू शकते की ज्याच्यामध्ये तिथल्या नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारे कायदे देखील असू शकतात. परंतु ते कायदे त्या आणीबाणीशी संबंधित असले पाहिजेत. समजा तुम्ही केरळ मधल्या नागरिकाच्या संदर्भात एखादा काहीतरी कायदा करताय आणि ज्याचा संबंध त्या चीनने भारतावरती आक्रमण केल्याचं जे कारण आहे राष्ट्रीय आणीबाणीचं त्याच्याशी काहीच संबंध नाही, अशा स्वरूपाचा कायदा करून जर तुम्ही नागरिकांचे कलम 19 मधील मूलभूत हक्क हिरावून घेत असाल तर त्याच्यावरती मात्र तुम्हाला न्यायालयामध्ये आणीबाणी संपल्यानंतर जाता येईल. अशा स्वरूपाची तरतूद या 44व्या घटना दुरुस्तीनं केलेली आहे. म्हणजे काय तर केंद्राला आणीबाणीच्या काळामध्ये कलम 19 मधले नागरिकांचे मूलभूत हक्क उल्लंघन करणारे कायदे करण्याचा किंवा कृती करण्याचा अधिकार आहे, परंतु ते आणीबाणीशी संबंधित असले पाहिजेत. आणीबाणीशी संबंधित नसतील तर त्याच्यावरती मात्र न्यायालयामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर अशी तरतूद या 44व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. तर लक्षात आलं कलम 358 मध्ये जे दिलेलं आहे मूलभूत हक्कांच्या संदर्भात तर तो हा परिणाम आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचंय 359 मध्ये काय दिलेलं आहे. आता 358 हे पूर्णपणे कलम 19 मधल्या मूलभूत हक्काशी संदर्भात आहे, म्हणजे 6 प्रकारच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे. तर 359 जे आहे ते इतर मूलभूत हक्कांच्या संदर्भात आहे. परंतु इथे छोटासा बदल आहे, ते म्हणजे 358 मध्ये जे दिलेलं आहे ते मूलभूत हक्क आपोआप रद्द होतात, म्हणजे आणीबाणी घोषित केली की ते आपोआप रद्द होतात. परंतु 359 मध्ये असं म्हटलंय की कलम 19 सोडून जे इतर मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कांचं किंवा ते मूलभूत हक्क राष्ट्रपती आदेश काढून निलंबित करू शकतात. म्हणजे आणीबाणी घोषित केल्यानंतर ते आपोआप रद्द होत नाहीत, त्यासाठी राष्ट्रपतींना वेगळा आदेश किंवा वेगळी अधिसूचना काढावी लागते. आणि त्या आदेशामध्ये किंवा अधिसूचनेमध्ये राष्ट्रपती जेवढ्या मूलभूत हक्कांचा उल्लेख करतात तेवढेच मूलभूत हक्क रद्द होतात. खरं तर ते मूलभूत हक्क रद्द होत नाहीत, तर त्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यानंतर तुम्हाला घटनेने जो न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार दिलाय तो अधिकार फक्त काढून घेतला जातो. म्हणजे राष्ट्रपती अध्यादेशामध्ये काय सांगतात किंवा आदेशामध्ये काय सांगतात की
समजा राष्ट्रपतींनी ठरवलं, राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली आहे आणि राष्ट्रपतींनी ठरवलं की धार्मिक स्वातंत्र्याचा जो मूलभूत हक्क आहे लोकांना दिलेला, तो मूलभूत हक्क काढून घ्यायचा आहे. तर राष्ट्रपती आदेशामध्ये काय नमूद करतात की धार्मिक हक्क ज्या कलमामध्ये दिलेले आहेत, कोणत्या कलमामध्ये दिले, कलम 25 ते 28 मध्ये. तर कलम 25 ते कलम 28 मध्ये जे धार्मिक मूलभूत हक्क नागरिकांना दिलेले आहेत, त्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यानंतर नागरिकांना न्यायालयामध्ये जाण्याचा जो हक्क आहे तो रद्द केला जात आहे, अशा स्वरूपाचा आदेश राष्ट्रपती काढतात. म्हणजे राष्ट्रपती आदेशामध्ये म्हणतात का की कलम 25 ते कलम 28 मध्ये जे धार्मिक मूलभूत हक्क आहेत ते रद्द केले जात आहेत, असं राष्ट्रपती म्हणत नाहीत. फक्त त्याच्याऐवजी शब्दरचना बदलतात. ते काय म्हणतात की त्या कलमांमध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचं उल्लंघन झाल्यानंतर तुम्हाला जो न्यायालयामध्ये जाण्याचा हक्क आहे तो हक्क रद्द होईल. लक्षात आलं? तर परिणाम तोच होतो, म्हणजे मूलभूत हक्कच रद्द केले जातात, फक्त ते सरळ न म्हणता थोडस वेगळ्या वाटेने म्हटलं जातं. मग टेक्निकली पाहायला गेलं तर मूलभूत हक्क रद्द होत नाहीत, तर काय होतं, त्या मूलभूत हक्कांच्या विरोधात तुम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचा जो हक्क आहे तो रद्द होतो. पण प्रत्यक्षात पाहिलं तर ते मूलभूत हक्कच रद्द होतात. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं कलम 359 हे इतर मूलभूत हक्काशी संबंधित आहे, कलम 19 सोडून. आता 44व्या घटना दुरुस्तीनं याच्यामध्ये आणखी फरक केला. काय की या मूलभूत हक्कामधून कलम 20 आणि कलम 21 यामध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यांना वगळलं. कारण हे मूलभूत हक्क व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित आहेत, म्हणून त्यांना यामधून वगळलं आणि अशी तरतूद केली की कलम 20 आणि कलम 21 यामधील मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीत रद्द केले जाऊ शकत नाहीत. राष्ट्रपती अध्यादेश काढून देखील ते रद्द करू शकत नाहीत. हे तरतूद या 44व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. मग या कलम 20 आणि 21 मध्ये कोणते मूलभूत हक्क आहेत, तर कलम 20 मध्ये तुम्हाला गुन्ह्यासंदर्भात संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा केलेला असेल तर त्या संदर्भात तुम्हाला शिक्षा करण्याच्या संदर्भातले मूलभूत हक्क दिलेले आहेत. तर कलम 21 मध्ये तुमचा जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. आणि हे दोन मूलभूत हक्क कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जरी असली तरी देखील काढून घेता येणार नाहीत, अशी तरतूद 44व्या घटना दुरुस्तीने केली. त्याच्यामुळे कलम 359 हे कलम 19, 20 आणि 21 हे 3 कलमामधले मूलभूत हक्क सोडून इतर मूलभूत हक्कांना लागू होतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं कलम 358 आणि 359 मध्ये मूलभूत हक्काच्या संदर्भात होणारे राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम दिलेले आहेत. इथं जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचा फरक की 358 मध्ये फक्त कलम 19 मधील मूलभूत हक्काच्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि तिथे असं सांगितलंय की ज्यावेळी आणीबाणीची घोषणा केली जाते त्याच वेळी कलम 19 मधले मूलभूत हक्क आपोआप रद्द होतात. लक्षात आलं? ते आपोआप रद्द होतात. त्यासाठी वेगळा आदेश करण्याची राष्ट्रपतींना आवश्यकता नसते. पण 359 मध्ये मात्र तिथे राष्ट्रपतींना वेगळा आदेश काढावा लागतो आणि त्या आदेशामध्ये ते जेवढे मूलभूत हक्क नमूद करतात तेवढ्याच मूलभूत हक्काच्या उल्लंघनाविरोधात न्यायालयात जाण्याचा तुमचा अधिकार काढला जातो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरा फरक म्हणजे 358 मध्ये जे मूलभूत हक्कांचं उल्लंघन दिलेलं आहे ते फक्त बाह्य आणीबाणीच्या बाबतीतच लागू होतं. अंतर्गत आणीबाणीच्या बाबतीत कलम 19 मधले मूलभूत हक्क रद्द होत नाहीत. परंतु 359 मध्ये जी तरतूद दिलेली आहे मूलभूत हक्काच्या संदर्भात तिथे मात्र आदेश काढल्यानंतर मग ती बाह्य असू द्यात किंवा अंतर्गत आणीबाणी असू द्यात, दोन्ही आणीबाणीच्या बाबतीत राष्ट्रपती आदेश काढून ते मूलभूत हक्क रद्द करू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे कलम 20 आणि कलम 21 या मूलभूत हक्कांचं हे मूलभूत हक्क कोणत्याही परिस्थितीत रद्द केले जाऊ शकत नाहीत राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये देखील. तर हे व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे राष्ट्रीय आणीबाणीचे आपल्या केंद्र राज्य संबंधावरती किंवा या मूलभूत हक्कांवरती परिणाम होत असतात. तसंच लोकसभा किंवा राज्याची विधानसभा यांच्या कार्यकाळावरती देखील यांचा परिणाम होत असतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण
राष्ट्रीय आणीबाणीचे होणारे परिणाम पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला पाहायचं ते म्हणजे आपल्या देशामध्ये आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी कधी कधी लागू झाल्या, तर ते थोडक्यात पाहूयात. तर आतापर्यंत 3 वेळा आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा लागू झाली ती 1962 मध्ये, जेव्हा चीनने आपल्या अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केलेली होती, आक्रमण केलेलं होतं तेव्हा. आणि ही पहिली आणीबाणी जी होती ती आक्रमण या कारणावरून घोषित केलेली होती आणि ती 1968 पर्यंत लागू होती. 1968 मध्ये ती रद्द करण्यात आलेली आहे. दुसरी आणीबाणी जी आहे ती 1971 मध्ये पाकिस्तानने भारतावरती आक्रमण केल्यानंतर, जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली त्या युद्धानंतर, तर ते युद्ध, त्या युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानने भारतावरती आक्रमण केलं आणि तेव्हा या आक्रमणाच्या कारणावरूनच ही दुसरी आणीबाणी लागू करण्यात आलेली होती किंवा घोषित करण्यात आलेली होती. आणि तिसरी आणीबाणी ही सगळ्यात प्रसिद्ध आहे, जी इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये 1975 साली लागू करण्यात आली आणि तिचं कारण होतं अंतर्गत अशांतता. सध्या आपल्या घटनेमध्ये हे कारण नाहीये, त्याच्यामुळे इथून पुढे अंतर्गत अशांततेच्या कारणावरून आणीबाणी लागू करता येऊ शकते का, तर नाही. परंतु इंदिरा गांधी सरकारने 1975 मध्ये ती अंतर्गत अशांतता या कारणावरून आणीबाणी घोषित केलेली होती. आणि 1971 मध्ये सुरू झालेली आणीबाणी आणि 1975 मध्ये लागू झालेली आणीबाणी, अशा दोन्ही आणीबाणी या 1977च्या मार्च महिन्यामध्ये इंदिरा गांधींनी रद्द केलेल्या आहेत. त्यानंतर मात्र अजून आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू करण्याची वेळ आलेली नाही. त्यातली तिसरी आणीबाणी ही खूप वादामध्ये सापडलेली आहे, ती खूप विवादास्पद होती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला आणि म्हणूनच मग जनता सरकारने या तिसऱ्या आणीबाणीच्या संदर्भामध्ये त्याची जी कारणं होती त्याची चौकशी करण्यासाठी शहा आयोगाची स्थापना केली. आणि या शहा आयोगानं आणीबाणी ही चुकीच्या पद्धतीने त्याच्यामध्ये केंद्र सरकारने अधिकार वापरले असं त्या आयोगाने आपलं मत नोंदवलं आणि मग त्याच्यामध्ये त्या आणीबाणीच्या संदर्भात दुरुस्ती करता यावी यासाठी 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि मग त्या 44व्या घटना दुरुस्तीने आणीबाणीच्या संदर्भात अनेक तरतुदींमध्ये बदल केले. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आणीबाणीची घोषणा करताना मंत्रिमंडळानं लेखी शिफारस करण्याची तरतूद या 44व्या घटना दुरुस्तीनं केली. तसंच ही आणीबाणी मान्यता देण्याची जी संसदेची पद्धत आहे त्याच्यामध्येही बदल केला. त्याच्यामध्ये संसदेला विशेष बहुमताने आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देण्याची तरतूद केली. तसंच दर 6 महिन्यांनी पुन्हा ती मान्य करण्याची तरतूद देखील या 44व्या घटना दुरुस्तीनं केलेली आहे. तसंच आणीबाणी रद्द करण्याच्या संदर्भात देखील लोकसभेला ठरावाद्वारे आणीबाणी रद्द करता येऊ शकते अशा स्वरूपाची दुरुस्ती यामध्ये केली. तर ही 44वी घटना दुरुस्तीनं राष्ट्रीय आणीबाणीचा वापर देशामध्ये चुकीच्या पद्धतीने होऊ नये यासाठी काही दुरुस्त्या करून त्याची तरतूद केलेली आहे. तर अशा पद्धतीनं ह्या राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे की ज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करणं, त्याला संसदेने मान्यता देणं आणि ती रद्द करणं, तर या पद्धतींचा, या प्रक्रियेचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आणीबाणीचे होणारे परिणाम काय आहेत ते आपण अभ्यासलं आणि आतापर्यंतच्या आणीबाणी किती देशामध्ये झाल्या त्यांचा देखील आपण माहिती घेतली. तर हा आणीबाणीचा पहिला प्रकार राष्ट्रीय आणीबाणी की जो सर्वात महत्वाचा आहे. यानंतर आपल्याला आणीबाणीचा दुसरा प्रकार पाहायचा आहे, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट.